उपचाराची गरज असल्याने आसाराम बापू यांना खोपोलीतल्या माधवबाग केंद्रामध्ये ठेवण्यात आलं। पुढील 7 दिवस त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असताना आसारामला मुंबई जवळच्या खोपोली या ठिकाणी असलेल्या माधवबागमध्ये आणलं गेलंय। आसारामने राजस्थान उच्च न्यायालयात उपचारांसाठी पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता। माधवबाग या ठिकाणी पोहोचल्यानंतर 7 दिवसांचा पॅरोल सुरू होईल असं न्यायालयाने म्हटलंय। आसारामसह जोधपूर पोलिसांचे 2 जवान आणि 2 अटेंडंट असणार आहेत। त्याचबरोबर रायगड पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त दिला आहे। याचा आढावा घेतलाय विनायक पाटीलने। लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अटकेत असणाऱ्या आसाराम बापू यांना उपचारासाठी खोपोली या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। खोपोलीच्या माधवबाग उपचार केंद्रामध्ये त्यांना आणण्यात आलं असून या ठिकाणी पुढील 7 दिवस आहेत ते आसाराम बापू उपचार घेणार आहेत। तुम्ही पाहता की त्यामुळे मोठा बंदोबस्त आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही या ठिकाणी चेक केले जात आहेत। समोर पाहता की खोपोली पोलीस स्टेशन आहे, रायगड पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि समोर जे पाहता की उपचार केंद्र आहे माधवबाग उपचार केंद्र आहे आणि याच उपचार केंद्रामध्ये आहे ते त्यांच्यावरती पुढील 7 दिवस आहेत ते उपचार करण्यात येणार आहेत। राजस्थानच्या जोधपूर या ठिकाणच्या जेलमध्ये आसाराम बापू होते। राजस्थान उच्च न्यायालयामध्ये आहे ते अर्ज करण्यात आला होता, उपचारासाठी पॅरोल मागण्यात आला होता आणि त्यामुळेच आहे ते न्यायालयाने त्यांना ही सुट्टी पॅरोल मंजूर केलेली आहे। 7 दिवसाचा हा पॅरोल असणार आहे आणि या ठिकाणी सध्या ते पोहोचलेले असून पुढील 7 दिवस आहे या ठिकाणी त्यांचा उपचार करण्यात येणार आहे आणि त्या दरम्यान आहे ते राजस्थानचे काही पोलीस कर्मचारी अधिकारी सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रायगडचे पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पुढील 7 दिवस आहेत ते आसाराम बापू यांच्यावरती याच माधवबाग रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत। विनायक पाटील, एबीपी माझा, खोपोली, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।